आणि आता बातम्या अतिवृष्टी संदर्भातल्या। राज्यातील 30 जिल्हे अतिवृष्टीग्रस्त, 195 तालुक्यांना पुराचा फटका। खरीपातील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचं नुकसान। यासह मुसळधार पावसाचा भाजीपाला, फळपीक, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद पिकालाही फटका। सोलापुरात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं झालं नुकसान, 6 लोकांचा मृत्यू, 49 जनावरं दगावली, घरांचं नुकसान, संसार उद्ध्वस्त होताना पाहून आजीला अश्रू अनावर। लातूर जिल्ह्यातील पुरामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत, अनेक वस्त्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। वाचवा, मदत करा, उभं पीक पाण्यात गेलं, त्यामुळे महिलेचा टाकू। धाराशिव, बीड, जालना, हिंगोलीमध्ये हाहाकार, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। प्रताप सरनाईक उद्या धाराशिवमध्ये जाणार, गरज असेल तर दुष्काळग्रस्त गावांनाही दत्तक घेणार, सरनाईक यांची माहिती। नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान। सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, जळगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा फटका। 15 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरपर्यंत सर्वात जास्त पावसाची नोंद। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस। अस्मानी संकटामुळे सोयाबीन, कापूस यासह भाजीपाल्याचं नुकसान। सरकारला हात जोडतो, आम्हाला मदत करा, शेतकरी महिलेला अश्रू अनावर। सोलापुरात मोहोळ तालुक्यामध्ये शिरापूर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 4 फुटांपर्यंत पाणी साचलं, शेतकरी हवालदिल। अनेकांच्या घरात पाणी गेलं, जीवनावश्यक साहित्याचं अतोनात नुकसान। वसमत तालुक्यात काल सायंकाळी अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस। या पावसामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला, नाल्याचं पाणी घरात घुसलं, शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पाण्याचे ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर, शेतांना तळ्याचं स्वरूप, घरांमध्येही शिरलं पाणी, पिकांचं मोठं नुकसान।